जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपलं स्वागत आहे. देवबाप आपल्या या नवीन दिवसामध्ये आशीर्वादित करो आणि खरोखर आज देवबाप आपल्या संगती जे काही बोलल ते आपल्या जीवनामध्ये घेऊया. प्रभूने आपल्याला हा नवीन दिवस दाखवलेला, त्याचा उपयोग आपण त्याच्या कार्यासाठी करू आणि आपण आणखी आशीर्वाद होऊ. खरोखर परमेश्वर चांगला आहे याचा अनुभव आम्ही रोज आणि रोज घेतला पाहिजे. आजच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, तू आमच्या प्रत्येका संगती येऊन तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, तू मला तुझ्या वचनातून बोलण्यासाठी शक्ती दे, सामर्थ्य दे. प्रभू, आजचं होणारे गीत, होणारी प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि प्रभू, जे कोणी ऐकतील हे वचन त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, ही सकाळची वेळ प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमच्या प्रत्येकाचा धावा तू घे. सर्व सैतानी बंधन, सर्व झोप आणणारा दुरात्मा, प्रिय प्रभू येशू वचन वाचू न देणारा दुरात्मा, प्रिय प्रभू येशू प्रार्थना न करू देणारा दुरात्मा, प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, देवाच्या नावाला गौरव देऊया आणि खरोखर प्रभूच्या नावाला गौरव देऊया. यावेळेस आपण गीत गाऊया. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळ. हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. चला जाऊ ख्रिस्ता जवळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. बांधुनी पापांची मोळी, टाकूया क्रूसा जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आपण पश्चाताप करू, शरण येशूला जाऊ. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. देवा आपल्या सर्वांना या गीताद्वारे आशीर्वादित करो. तर प्रियांनो, आजच्या मन्नामध्ये उत्पत्ती याचा 29वा अध्याय आणि 31 वचनापासून आपण पुढे बघणार आहोत आणि त्या वचनांमध्ये आम्हाला याकोबाच्या संततीच्या विषयी आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि मग याकोबाला ह्या ठिकाणी खालील प्रमाणे मुलगे झालेले आहे. पहिला मुलगा त्याचं झाला, त्याचं नाव ठेवलं रोबेन, दुसरा शिमोन, तिसरा लेवी, चौथा यहूदा. आणि मग नंतर जर आम्ही पाहिलं तर पुढे दान झालेला आहे, नप्ताली झालेला आहे, गाद झालेला आहे, आशेर झालेला आहे. आणि मग पुढे आम्ही पाहतो इस्साखार, झबूलून आणि एक मुलगी झाली, तिचं नाव दिना ठेवलं. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी देवाने राहिलीच्या पोटी योसेफ नावाचा मुलगा आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. अशा रीतीने याकोबाला त्या ठिकाणी 12 मुलं आणि 1 मुलगी त्या ठिकाणी झालेली आम्हाला दिसत आहे. देवाने त्याला संतान देऊन आशीर्वादित केलेलं आम्हाला दिसत आहे. पुढे 30वा अध्याय 25व्या वचनापासून जर आम्ही 43 वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी याकोबाने लाबानाशी केलेली देवघेव आम्हाला दिसत आहे. जे काही तो मेंढऱ्या चारत होता त्याच्यामध्ये त्याने
त्याचा मामा लाबान याच्याशी करार केला आणि तो करार केल्याप्रमाणे त्याच्यातले शेरडे मेंढरे त्यांनी वेगळं काढलेलं आम्हाला दिसत आहे. अशा रीतीने त्यांनी त्याची संपत्तीची वाटणी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग नंतर 31व्या अध्यायामध्ये याकोब लाबानाच्या घरून तो आपल्या देशी जावयास निघालेला आहे आणि मग तो लाबानाला न सांगता त्या ठिकाणावरून तो पळून जाताना दिसत आहे. आणि मग 31व्या अध्यायामध्ये तो वृत्तांत आम्हाला दिसत आहे. आणि मग लाबान याकोबाचा पाठलाग करताना आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग याकोबाचा पाठलाग करताना या ठिकाणी दिसत आहे. आणि मग परमेश्वर त्या लाबानाच्या स्वप्नामध्ये जाऊन त्याला सांगत आहे की त्याला काही वाईट बोलू नकोस, या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. आणि पहा त्याच्या मूर्त्या त्या ठिकाणी राहेलीने चोरून आणलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग पुढे याकोब आणि लाबान यांच्यामध्ये सलोखा झालेला दिसत आहे. आणि मग पुढे याकोब 32व्या अध्यायामध्ये एसावाला भेटण्याची तयारी करत आहे. आणि मग 32व्या अध्यायामध्ये याकोब ह्या ठिकाणी बघा काय करत आहे. 32व्या अध्याय, इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटते. त्यास पाहून याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे. म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने महनाईम ठेवले, म्हणजे 2 सैन्य ठेवले. आणि मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव याचकडे जासूद आगाऊ पाठवले. त्यास त्याने आज्ञा दिली की माझा स्वामी एसाव यास जाऊन सांग की आपला सेवक याकोब म्हणतो, मी आजवर लाबानाशी जाऊन राहिलो होतो. आता माझी गुरे गाढवे शेंड्रा मेंढरांचे कळप दास व दासी आहे. माझ्या स्वामीची कृपादृष्टी मजवर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवित आहे. जासूदांनी परत येऊन याकोबास सांगितले, आम्ही आपला भाऊ यास जाऊन भेटलो. तो आपणास भेटावयास येत आहे. त्याच्याबरोबर 400 मनुष्य आहेत. तेव्हा याकोब फार भ्याला व चिंतेत पडला आणि आपल्या बरोबर असलेले लोक शेरडे मेंढरे गुरे उंट यांच्या त्याने 2-2 टोळ्या केल्या. आणि तो म्हणाला, एसावाने येऊन एका टोळीचा नाश केला तर दुसरी टोळी निघेल. मग याकोब म्हणाला, हे परमेश्वरा, माझे वडील अब्राम व इसाक यांच्या देवा, तू मला सांगितले की तू आपल्या देशी आपल्या भाऊबंधात परत जा. मी तुझे कल्याण करीन. तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो आणि आता माझ्या 2 टोळ्या झाल्या आहेत. मला माझा भाऊ एसाव याच्या हातून सोडीव अशी मी प्रार्थना करतो. मला भीती वाटते की तो येऊन मला व मायलेकरांना मारून टाकेल. तू मला वचन दिले आहे की मी तुझे निश्चित कल्याण करील आणि तुझी संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अगणित करीन. त्या रात्री तो तेथेच राहिला आणि आपल्या जवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव यासाठी भेट तयार केली. 200 शेळ्या, 20 बोकड, 200 मेंढ्या, 20 एडके, 30 दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, 40 गाई व 10 खोंड, 20 गाढवी, 10 शिंगरे, या एवढ्यांचे त्याने वेगळे कळप केले आणि एक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून सांगितले, तुम्ही कळपात अंतर ठेवून माझ्या पुढे चालू लागा. त्याने सर्वांच्या पुढच्या चाकरा सांगितले की माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारेल की तू कोणाचा व कोठे चाललास आणि ही हाकून नेत आहे ती कोणाची. तेव्हा त्याला सांग की आपला सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला स्वामी यास भेट म्हणून पाठवली आहे. पहा, तोही मागून येत आहे आणि दुसऱ्याच्या तिसऱ्याच्या व सर्व इतर कळप हाकून नेणाऱ्या अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की तुम्हास एसाव भेटला तर असेच बोला आणि सांगा, पहा तुझा दास याकोब हाही मागून येत आहे. याकोबाला वाटले की पुढे
भेट पाठवून त्यास शांत केले व मागावून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील. याप्रमाणे त्यांची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला. पनिएल येथे याकोबाने केलेली चूक. आणि मग रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही ह्या ठिकाणी आम्हाला याकोब खूप हुशार असा दिसत आहे. त्याने आपल्या कळपांची संपत्तीचे 2 टोळ्या केलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि एक एसावाचं मन जिंकण्यासाठी त्याने त्याला भेटी तयार केल्या. आणि पहा, तो अतिशय हुशार व देवाने ज्ञान संपन्न या सर्व गोष्टींनी त्याला बहुगुणित केलेलं, त्याच्या अंगी चातुर्य होतं. आणि पहा, त्याने अशा रीतीने आपल्या संपत्तीची विभागणी केलेली आहे. आणि एसावाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला भेटी तयार केलेल्या आहेत. आणि मग पहा, पनिएल या ठिकाणी येथे याकोबाची केलेली झुंज आम्हाला दिसत आहे. मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी व आपली 11 मुले यास बरोबर घेऊन यब्योक नदीच्या उताराने पार गेला. आणि त्याने त्यास नदी पलीकडे उतरून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले. याकोब एकटाच मागे राहिला. तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पाठ होईपर्यंत झोंबी केली. याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघेत स्पर्श केला. तो याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. आणि मग तो म्हणाला, पहाट होत आहे, मला जाऊ दे. तो म्हणाला, तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यावचा नाही. त्याने त्यास विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, याकोब. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. मग याकोबाने विचारले, तुझे नाव काय ते सांग. तो म्हणाला, माझे नाव का विचारतोस? मग त्याने त्यास तेथेच आशीर्वाद दिला. मग याकोबाने त्या ठिकाणचे नाव पनिएल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहूनही माझा प्राण वाचला. तो पनिएल सोडून चालला असता सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला. म्हणून इस्रायल लोक जनावराच्या जांघेचा स्नायू आजवर खात नाही. याचे कारण हेच की त्याने याकोबाच्या जांघेचा स्नायूला स्पर्श केला. पहा, ह्या ठिकाणी पनिएल या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी देवाशी म्हणजे एका पुरुषाशी त्या ठिकाणी झोंबी केलेली आहे. आणि त्या झोंबी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या पुरुषाला त्याने जाऊ दिलेलं नाहीये. तो म्हटला, मला काहीतरी आशीर्वाद द्या. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला त्याला आम्हाला दिसत आहे. मग त्याला असा आशीर्वाद दिला की तुला यापुढे याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणती, कारण तू देवाशी व मनुष्याशी झगडून प्रबळ ठरला आहेस. हालेलुया. आणि खरोखर आम्हाला आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला देखील असंच आम्ही केलं पाहिजे की आम्ही देवाशी झगडलं पाहिजे. वाईट गोष्टीसाठी नाही तर चांगल्या गोष्टीसाठी आम्ही झगडलं पाहिजे. झगडून आम्ही देवाकडून आम्ही ते घेतलं पाहिजे. आम्ही हक्काने देवाकडून घेतलं पाहिजे. देवाशी संबंध आमचे चांगले ठेवले पाहिजे. आणि मग पहा, त्याने त्या ठिकाणी परमेश्वराने याकोबाला इस्रायल म्हणतील असा आशीर्वाद त्या ठिकाणी आम्हाला दिलेला दिसत आहे. पुढे 33व्या अध्यायामध्ये याकोब व एसाव यांचा झालेला सलोखा. यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले की तो एसाव 400 माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले. तेव्हा त्याने लेया व राहेल आणि 2 दासी यांच्याकडे आपापली मुली दिली. त्याने दासी व त्यांची मुले सर्वापुढे, त्यांच्या मागून लेया व तिची मुले आणि सर्वामागून राहेल व योसेफ यांना ठेवले. तो स्वतः त्यांच्या सर्वांच्या पुढे चालत गेला आणि भावाजवळ पोहोचेपर्यंत त्याने 7 वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला. त्याने त्यास आलिंगन दिले, त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले आणि ते दोघे रडले. एसावाने दृष्टी वर करून बायकामुळे पाहिले. तेव्हा तो म्हणाला, तुझ बरोबर हे कोण आहे?
तो म्हणाला, आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले होत. तेव्हा त्या दासींनी मुलाजवळ येऊन त्यास नमन केले. मग लेया व तिची मुले यांनी जवळ येऊन त्यास नमन केले. मग त्यांच्या मागून योसेफ, राहेल यांनी जवळ येऊन त्यास नमन केले. मग त्याने म्हटले, पहा, मला तुझा हा सर्व तांटा भेटला तो कशाला? तो म्हणाला, माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून. एसाव म्हणाला, माझ्यापाशी विपुल आहे, माझ्या बंधू तुझे तुलाच राहू दे. याकोब म्हणाला, नाही नाही, आपली मजवर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे. आणि आपण मजवर संतुष्ट झाला आहात तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच, कारण देवाने मजवर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्व काही आहे. त्याला आग्रह केल्यानंतर त्याने ती भेट घेतली. मग एसाव त्याला म्हणाला, चला आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुमच्या पुढे चालतो. याकोब त्यास म्हणाला, माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहे आणि दूध पाजणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, गायी यांचे मला पाहिले पाहिजे. त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल. तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा आणि माझी गुरे, मेंढरे, मुले यांच्याने चालेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईल. मग एसाव म्हणाला, माझ्या जवळच्या लोकांपैकी काही तुझे बरोबर ठेवू दे. तो म्हणाला, कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी मजवर असली म्हणजे पुरे. तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जावयास निघाला. याकोब मजल करीत सुकोतास गेला. तेथे त्याने आपणासाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी कोपट्या केल्या, म्हणून त्या ठिकाणचे नाव सुखोत म्हणजे कोपट्या पडले. याकोब पदन आरामापासून प्रवास करीत कनान देशातील शखेम नावाच्या नगरात सुखरूप पोहोचला आणि नगरापुढे तेळ देऊन राहिला. जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन त्याने शखेमाचा बाप हमोर याच्या वंशजाकडून 100 कसिटा देऊन विकत घेतली आणि तेथे त्याने एक विधी बांधून तिचे नाव येल एलोहे इस्रायल, देव इस्रायलाचा देव असे ठेवले. आणि मग पहा, अशा रीतीने परमेश्वराने याकोबाला ह्या ठिकाणी मदत केलेली आम्हाला दिसत आहे. आणि प्रियांनो, आम्ही जर परमेश्वरावरती अवलंबून राहू, देवावरती अवलंबून राहू, तर प्रियांनो, जसं सहकार्य परमेश्वराने याकोबाला केलं होतं तसं सहकार्य परमेश्वर आज तुमच्या जीवनामध्ये करू इच्छित आहे. कितीही कठीण प्रॉब्लेम, कितीही कठीण समस्या, किती कठीण आजार जरी आमच्या जीवनामध्ये असले तरी जिवंत देव ते सर्व सोडवायला समर्थ आहे. तो सर्व काही करण्यासाठी तयार आहे, सिद्ध करण्यासाठी तयार आहे. फक्त त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला इर्माया 33:3 प्रमाणे, जशी देवाचं वचन आहे की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तसंच तुम्ही देवाला हाक मारायला पाहिजे. आणि प्रियांनो, या वचनाद्वारे तुम्हाला देव आणि मला आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत प्रभू. या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केलं. याकोबाच्या जीवनामध्ये या ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व तू आमच्या पुढे ठेवलेल्या आहे. त्या वचनावरती आम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून प्रभू तू आम्हाला त्यातून बोध तू दे आणि आमचं जीवनामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, आमचा प्रवास, आमचं कामकाज आणि प्रिय प्रभू येशू आमचं येणं जाणं, प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सुरक्षित तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व पाळक वर्ग, आमचे सर्व नातेवाईक, आप्तजन, मित्रजन आणि प्रिय प्रभू येशू सर्व देवाचे दास दासी या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काय आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून एक. आमेन, 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 आमेन.
प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97331668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करत आहोत. आमेन.